नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी मुद्दामच डबा न उघडण्याचं नाटक करत असते. अर्णवला म्हणते, सर हा डबा उघडा ना. तेव्हा अर्णव टिफिन घेतो आणि तो डबा अगदी अलगदपणे उघडतो आणि ईश्वरीला म्हणतो की हे काय मी सिंदूर उघडलं तर आहे. त्यानंतर जेव्हा अर्णव त्या भाजीचा डबा उघडायला जाणार त्याच वेळेला भाजी जराशी खाली सांडते आणि ती सांडल्यानंतर अर्णव म्हणतो की आय एम व्हेरी सॉरी, हे तर सगळं मेसी झालं आहे, 1 मिनिट असं म्हणून आता बाजूला जो तिने स्टिकी नोट लावलेली असते टिफिनला, ती स्टिकी नोट आता अर्णव उचलून पिंक कलरची त्या कागदानेच ती पडलेली भाजी पुसू लागतो टेबलवरची. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर अहो काय करताय तो कागद. तेव्हा मग तो म्हणतो की मी सिंदूर ओके, हा तर एक कागदच आहे ना, मग पोट काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा मग ती म्हणते की नको सर, अहो तो फक्त काही कागद नाही आहे. मग अर्णव म्हणतो मी सिंदूर अगं असं काय करतेस तू, तू जरा वियर्ड वागतेस असं वाटत नाही आहे का तुला. तेव्हा ती म्हणते की सर अहो तुम्ही काय करताय, तुम्ही त्याने नका पुसू. तो म्हणतो मी सिंदूर अगं हो मला माहिती आहे इथे भाजी पडली ना, मग ठीक आहे नंतर क्लीन करता येईल, मग ह्या कागदाने तोपर्यंत पुसलं मी, डोंट वरी. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर ते सगळं तसंच पडू दे हवं तर, तुम्ही डबा खायला सुरुवात करा ना आणि तुम्ही इकडे तिकडे काय नाही बघत आहे. तेव्हा मग ईश्वरी जराशी गोंधळलेली असते. ती म्हणते की सर तुम्ही ना असंच करता, म्हणजे तुम्ही अगोदर सँडविचही सकाळी नीट खाल्लं नाही आणि आता हा टिफिनही नीट खाल्ला नाही. तो म्हणतो मी सिंदूर आय नो तू माझी काळजी करतेस, आय एम व्हेरी सॉरी, सकाळी मला खाता आलं नाही, परंतु आता असं करू नकोस ना. एक काम करतो मी, आता हा मी टिफिन खाऊन घेतो, डोंट वरी. मला सांग तुला भूक लागली आहे का, चल तू पण माझ्याबरोबर इथे खायला बस, म्हणजे तू जरा हे तुझं वियर्ड वागवणं थांबवशील. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही मला नको, मला आता काही खायचं नाही आहे, उगीचच हा टिफिन तुम्हाला पुरणार नाही, त्यापेक्षा तुम्ही जेवून घ्या, मी माझं काय करायचं ते बघते माझं माझं, असं ती बोलून दाखवते. त्यानंतर मग आता ईश्वरी जराशी नाराज असते. ती म्हणते की सकाळी तिथे मस्तपैकी स्माइलीवालं सँडविच पण दिलं होतं, त्याकडे पण बघितलं नाही आणि आताही तसंच केलं. आता अर्णवने त्या स्टिकी नोटने सगळं काही पडलेली भाजी पुसून काढलेली असते. तेव्हा अर्णव म्हणतो मी सिंदूर काय झालं, तू अशीच चेहरा पाडून बसणार आहेस का. तेव्हा ती म्हणते की काही नाही, म्हणजे तुमचं ना जराही लक्षच नसतं, मी काही करायला बघत असते तर तुमचं लक्षच नसतं. तो म्हणतो मी सिंदूर हे बघ तू अशीच माझ्या आता डोक्यावर उभी राहणार आहेस का असा चेहरा घेऊन, त्यापेक्षा तू ही जेवायला बस ना. तेव्हा मग लगेच ती म्हणते की नको नको, मी नाही जेवायला बसत, तुम्ही जेवून घ्या, उगीचच तुम्ही उपाशी राहाल. तेव्हा मग अर्णव म्हणतो मी सिंदूर काय झालं आहे काय तुला, परंतु ती काहीच बोलायला तयार नसते. ती म्हणते राहू देत, तुम्ही एक काम करा, तुम्ही जेवून घ्या, मी निघते. तेव्हा तो म्हणतो मी सिंदूर हे काय इतक्यातच निघतेस तू. तेव्हा ती म्हणते की हो, मग आता काय करणार थांबून, म्हणजे मी किती प्रकारे प्रयत्न केले तरीही ते प्रयत्न वायाच जात आहेत, मग जाऊ दे कशाला हे सगळं, तुम्ही जेवून घ्या, मी निघते. असं म्हणून आता ईश्वरी तिथून बाहेर पडते आणि ती बाहेर पडल्यावर अर्णवला काही कळतच नाही की हिला नेमकं झालं आहे तरी काय. त्यावेळेला ईश्वरी बाहेर येते आणि बडबडत असते की काय ना खरंच काही कळत नाही, सकाळी पण एवढं स्माइलीवालं सँडविच दिलं तिथेही लक्ष नसतं आणि आताही एवढं नोट पाठवली त्या नोटकडेही लक्ष दिलं नाही. खरंच म्हणजे ना मला समजत नाही आहे, इतकं स्वतःच्या कामात कोणी कसं बिझी राहू शकतं, इतकं सगळं केलं तरी पण ते वायाच गेलं इशू, आता काय करायचं काय. तेव्हा लावण्याने सगळं ऐकलेलं असतं. लावण्य म्हणते की मी तुला सांगितलं होतं ना, हे सगळं करणं हे तुला टिपिकल बायकोसारखं आहे आणि झालं का, झालं तुझं त्याच्याशी अगदी टिपिकल बायकोसारखं वागून झालं ऑफिसमध्ये येऊन. तेव्हा मग ती म्हणते की आमचं किती महत्त्वाचं काम होतं, ते महत्त्वाचं काम बाजूला सोडून डबा 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 करत बसलीस ना. आमचं विंटर कलेक्शन लॉन्च होणार होतं, त्याची लिस्ट आम्ही डिस्कस करत होतो, परंतु तू मात्र मध्ये येऊन ते मुद्दामच बायकोसारखं हे डबाच खा, हा नाश्ताच खा, हे सगळं करत बसलीस, काय गरज होती हे इथे असं येऊन मिडल क्लाससारखं वागण्यासारखं. तेव्हा ती म्हणते की 1 मिनिट लावण्य मॅडम. तेव्हा ती म्हणते की हे तू 1 मिनिट थांब, त्यामुळे लक्षात ठेव, इथून पुढे ना ऑफिसमध्ये यायचं नाही, तुझे जे काही टिपिकल बायकोसारखं वागणं करायची असेल ना बायकोगिरी, ती तिथे घरात करायची, इथे ऑफिसमध्ये नाही, समजलं. इथे ऑफिसमध्ये कामं असतात, त्यामुळे पुन्हा इथे येऊन हे सगळं करायचं नाही. असं लावण्य तिला अगदी धमकीच दिल्यासारखं करते आणि निघून जाते. ईश्वरीला मात्र तिची खूप चीड आलेली असते. मामा हा फोनवर काहीतरी बोलत असतो, तेवढ्यातच अंजली येते आणि मग मामाकडे येत असते. त्यावेळेला मामा फोनवर बोलतो की अरे अर्णव, तिला कशाला पाठवायचं इतक्या लवकर, तिला तिथेच ठेवायचं होतंस ना, इथे इतक्या लवकर काय पाठवणार आहे, तुला तसंही माहिती इथे राकेश आहे
आणि मग तू कशाला पाठवलंस? तेवढ्यातच मामाला तो म्हणतो की अरे इतकी वियर्ड वागत होती ना ती, कळलंच नाही मला तिचं काय झालेलं ते. मग आता ती निघून गेली आहे. तितक्यातच अंजली समोरून येते आणि ईश्वरी पण आलेलीच असते. तेवढ्यातच मामा म्हणतो की ईश्वरी? तेव्हा ती म्हणते की हो. तेवढ्यात अंजली म्हणते की हे काय गं ईश्वरी, तू इतके लवकर टिफिन देऊन ऑफिसमधून आलीस पण परत? तेव्हा ती म्हणते की हो, ॲक्च्युली त्यांना टिफिन दिला मी आणि त्यांचं भरपूर काम सुरू होतं ना. अर्णव सर कामात खूप बिझी होते, म्हणून मला लवकर यावं लागलं. मी निघून आले मग. तेव्हा अंजली म्हणते की ठीक आहे. तेव्हा लगेचच अंजली तिला म्हणते की म्हणजे ईश्वरी, तुमच्यात काही झालं आहे का किंवा काही बिनसलं आहे का? तुझा चेहरा असा का पडला आहे? खरं तर आम्ही तुला बिलकुलच असं काही विचारणार नाही आहोत की काय झालं आहे ते तू आम्हाला सांग. परंतु जे काही असेल ना, ते तिथल्या तिथे सॉर्ट करायचं असतं गं. ईश्वरी, तुला माहिती आहे का, किती काही झालं तरीही दोघांमधलं वाद हे जास्त काळ राहता कामा नये. त्यामुळे जे काही असेल ना, ते लवकरात लवकर सॉर्ट करून घ्यायचं असतं. त्यावेळेला हे सगळं तिथूनच राकेश ऐकत असतो. राकेश म्हणतो, "अरे वाह! माझी इंदोरी जिलेबी परत पण आली. अच्छा, करमत नाही आहे वाटतं माझ्याशिवाय." असं तो मुद्दामच स्वतःला बोलत असतो आणि स्वतःचंच मन रमवत असतो. तेव्हा मग अंजली म्हणते, की "एक काम करायचं. तुला माहिती आहे, जेव्हा अर्णव बिझी असायचा ना किंवा खूप अपसेट असायचा ना, मग मी त्याच्यासाठी त्याची फेवरेट डिश बनवायचे. मग त्याचा मूड असाच चुटकीसरशी चांगला होऊन जायचा." तेव्हा मामा म्हणतो, की "येस, असंच असतं. माणसाच्या मनातून जाण्याचा, आनंद देण्याचा मार्ग हा पोटातूनच जात असतो कायम. त्यामुळे काहीतरी तसंच करायचं असतं." त्यावेळेला मग मामा म्हणतो, की "तू टेन्शन घेऊ नकोस. ईश्वरी काही बिनसलं असेल ना, तर आपल्याकडे भरपूर सल्ले आहेत. 101 सल्ले देऊन तू अर्णवचं मन जिंकू शकतेस, समजलं का?" असं आता म्हटल्याबरोबर तिथून राकेश येतो आणि म्हणतो, की "काय चाललंय? कोणाचं मन जिंकण्याच्या गोष्टी चालल्यात? कोणाला काय सल्ले देत आहेत?" तेव्हा अंजली म्हणते, की "अहो, ईश्वरीला सल्ले देतोय आम्ही. म्हणजे चिंटूबरोबर जर वाद झाले असतील, तर कसं त्याला मनवायचं, सगळं कसं व्यवस्थित करायचं, ह्याचे सगळे सल्ले." तेव्हा मग तो म्हणतो, की "अच्छा, असं असेल तर ईश्वरीजी, मी पण तुम्हाला काही सल्ले देऊ शकतो बरं का. म्हणजे तुमच्या वैवाहिक आयुष्यात तुम्ही सगळ्या दोघांनी आनंदी खुश राहण्यासाठी मी सल्ले देऊ शकतो." त्यावेळेला लगेचच मामा म्हणतो, की "नाही, सध्या तरी ईश्वरीला तुमच्या सल्ल्यांची गरज नाही आहे जावई बापू. म्हणजे तिला तसे आम्ही सल्ले दिलेत, अंजलीने पण दिलेत. आणि कसं आहे ना, की तुम्हाला सल्ले का नको म्हणालो मी? कारण तुम्ही जर सल्ले द्यायला गेलात ना, तर तुम्ही पेशाने आहात वकील. तर तुम्ही त्याचे पैसेही चार्ज कराल की नाही तिच्याकडून. म्हणूनच म्हटलं की तुम्ही राहू दे, नका देऊ सल्ले." तेव्हा मुद्दामच तो मस्करी करून त्याला गप्प करायला बघत असतो. त्यावेळेला आता मामा म्हणतो, की "ईश्वरी, मला माहिती आहे तू आताच आली आहेस, परंतु मला तुझ्या हातचा अगदी गरमागरम कडक असा चहा हवा आहे." तेव्हा मग तो म्हणतो, की "सॉरी, तू दमली आहेस, परंतु मला तुझ्याच हातचा हवा आहे चहा." तेव्हा ईश्वरी म्हणते, की "ठीक आहे, चालेल, हरकत नाही." मग मामा मुद्दामच तिला दुसरीकडे कामाकडे वळवण्यासाठी हे सगळं करत असतो. त्याच वेळेला आता अंजलीला राकेश विचारतो, की "काय गं, म्हणजे ईश्वरीचं आणि त्याचं काही झालंय का? असं असेल तर मीही सल्ले देऊ शकतो म्हणत होतो ना तिला मी." तेव्हा लगेचच मामा म्हणतो, की "जावई बापू, मी तुम्हाला सांगितलं ना, उगीचच तुम्ही तुमच्या वकिली पेशासारखे पैसे मागत बसाल. त्यापेक्षा राहू दे तुमचा सल्ला, नेक्स्ट टाईम." असं तो आता बोलत असतो आणि ईश्वरीला म्हणतो, की "ईश्वरी, अगं चहा देतेस ना?" तेव्हा मग ईश्वरी किचनमध्ये निघून जाते. खरं तर जेवढ्यात जेवढं राकेश ईश्वरीला दूर ठेवता येईल, तेवढं मामा ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. नंतर मग आता हे सगळं होत असताना अंजली म्हणत असते, की "चला, आता आपण आपल्या कामाला लागूया. त्यांचं सगळं व्यवस्थित होईलच." तितक्यात आता अंजली ही आपल्या कामाला बाजूला निघून जाते, म्हणजेच ती ईश्वरीजवळ जाते आणि मामा आणि राकेश एकमेकांना अगदी खुणावत असतात. कारण मामाने यावेळेला परफेक्ट बाजी मारलेली असते. त्याने ईश्वरी आणि राकेशला अगदी दूर ठेवण्याचंच काम केलेलं असतं. तर इथे अर्णव हा त्याचं काम आवरून मोबाईल घेऊन निघत असतो. मोबाईलवर बघत असता समोरून लावण्य आहे. त्याने म्हणते, की "व्हॉट यार, तू आता कुठे निघालायस?" तेव्हा तो म्हणतो, की "मी निघतोय वेअरहाऊसला, अर्जंटली जावं लागतंय." तेव्हा ती म्हणते, की "यार, डू यू नो, आपल्याला जी आपली विंटर कनेक्शनची लिस्ट आहे ती लॉन्च होते. ती सगळी काही आपल्याला व्हेरिफाय करायची आहे. शिवाय बरीच कामं बाकी आहेत ना आपली स्टॉकची वगैरे." तेव्हा तो म्हणतो, की "लावण्य, जे काही माझी कामं होती ती मी अगदी व्यवस्थित सेटल केलेत. तू जा, बघ जा एकदा. आणि सगळे मी नंबर्स पण नोट डाऊन करून ठेवलेत. त्यामुळे आता प्रॉब्लेम नाही आहे. सगळं काही होईल व्यवस्थित.
तू बघ आता मला जरा जाणंही गरजेचंच आहे. आय एम लिव्हिंग नाव असं तो तिला बोलून दाखवतो. त्यावेळेला जिथे तो जेवायला बसलेला तिथे त्याची नजर पडते आणि समोर बघितल्यावरती तो पिंक कलरचा कागद असतो तिथे त्याची नजर जाते. आणि ईश्वरीने सर सर अहो थांबा, त्या कागदाने काही पुसू नका, तो महत्त्वाचा कागद आहे असं ईश्वरीने त्याला बोलून थांबवलेलं असतं. आता ते सगळं त्याला आठवतं आणि तो कागद बघायला जातो आणि म्हणतो की मिस इंदोर या कागदाकडे बघूनच काहीतरी हायपर झालेली. म्हणूनच तो तो कागद घेतो आणि खरं तर त्याला भाजी लागलेली असते. परंतु तो कागद उघडतो आणि त्यावर कागदावरती थँक्यू सर असं लिहिलेलं असतं. आता तो ते बघून त्याला धक्काच बसतो. त्यानंतर मग आता अर्णव हा त्याचं काम करत असताना त्याला आठवतं की बरोबर याच्यावर ईश्वरीने सांगितलेलं की सर तुम्ही हा टिफिन उघडून द्या. मुद्दामच तिने त्याला तो टिफिन उघडायला दिलेला असतो आणि त्याचमुळे सगळी गडबड होऊन बसलेली असते. आता ईश्वरीला काहीच कळत नसतं की नेमकं हे सगळं काय झालं आहे. आणि ईश्वरी पण खूप गोंधळून चिडून त्याच्याशी बोलत असते. अर्णवच्या आता लक्षात येतं की बरोबर मिस इंदोर जे काही वागत होती आणि त्यामागे काहीतरी रिझन होतं. ईश्वरी त्याला ते सँडविच पण देण्याचा प्रयत्न करत होती, तरीही त्याने खाल्लं नाही. आणि ज्या प्रकारे त्यांचे वाद झाले होते त्यामुळे ईश्वरी ही त्याला थँक्यू बोलण्याचा प्रयत्न करत असेल. आता त्या सगळ्या ज्या काही गोष्टी असतात ते त्याला आठवत असतात. त्यामुळे आता त्याची चिडचिड होत असतानाही ईश्वरी त्याच्या मागे मागे करून त्याला थँक्यू बोलण्याचा प्रयत्न करत होती. हे सगळं आता अर्णवला आठवायला लागतं. त्याच वेळेला अर्णव हा तिथूनच उभा राहून सॉरी असं बोलत असतो. तेव्हा मग लावण्य म्हणते की व्हॉट सॉरी ए आर नो नीड टू सॉरी, फक्त मी काम आहे म्हणून बोलत होते. तेव्हा अर्णव तिला म्हणतो की नाही लावण्या, मी तुला सॉरी नाही म्हणालो आहे, मी मिस इंदोरला सॉरी म्हणालो आहे. आता लावण्याला कळतच नाही याचं नेमकं काय सुरू आहे. मध्येच हा असा वागतो, मध्येच सॉरी म्हणतोय, काय चाललं आहे काय. तेव्हा आता तो गपचूप असतो आणि त्याच्या लक्षात येतं की ईश्वरी खरं तर हे सगळं माझ्यासाठी करत होती, परंतु मी काय करत होतो. आता तो तिथून गपचूप निघून जातो. लावण्य पण तिथेच असते. त्यानंतर आता लावण्य विचारच करत राहते की ही मिडल क्लास ईश्वरी हिने काय जादू केली आहे काय माहिती यारवर. नंतर आता ईश्वरी ही बाहेर नुसत्या फेऱ्या मारत असते आणि तेवढ्यातच एक मुलगा येतो. तो म्हणतो की ईश्वरी मॅडम. ती म्हणते की हो मीच आहे. मग तो तिला तो गुच्छ देतो आणि मग ती म्हणते की थँक्यू भैया. तो निघून जातो आणि मामा बाहेरून बघत असतो की ईश्वरीचं नेमकं काय चाललं आहे, ईश्वरी ही बाहेर अशी का उभी आहे. त्यावेळेला ईश्वरी खूप खुश होते आणि म्हणते की फायनली अर्णव सरांना मला जे काही सरप्राईज द्यायचं आहे ते मला अगदी आनंदाने देता येईल. आणि ती आनंदाने अगदी त्या फुलांकडे बघत असते आणि म्हणते की ही फुलं पाहिल्यानंतर अर्णव सरांचा मूड एकदम बढिया होऊन जाईल. आता ईश्वरी आपल्या हातातून एक साईडने खांद्याला म्हणजेच कमरेला लावूनच गपचूप ती फुलं घेऊन चाललेली असते. आणि खरं तर तिच्या हातात काही पिशवी पण असते. मामा आता विचार करतो की फुलं, ईश्वरी फुलं घेऊन चालली आहे. त्यावेळेला अंजली पण मामाला म्हणते की मामा बघ ना, ही फुलं घेऊन चालली आहे, याचा अर्थ वाव. आता अंजली पण अगदी खूप खुश झालेली असते. म्हणजे तिच्याही लक्षात आलेलं असतं की अर्णवसाठी ती काही स्पेशल सरप्राईज तयार करत आहे. तेव्हा मामा म्हणतो की अंजली तुला वाटतंय का, तुला जे समजतंय तेच मलाही समजतंय, म्हणजे आज नक्कीच काहीतरी स्पेशल असणार आहे असं म्हणून आता दोघंजणही अगदी हसत असतात. तर तेवढ्यातच राकेश तिथून बघतो. अंजली म्हणते की आता फायनली यांची गाडी रुळावर आली म्हणायचं. यांचं लग्न मामा ज्या परिस्थितीत झालं आहे तेव्हा खूप टेन्शन होतं दोघांमध्ये, परंतु आता मात्र यांची गाडी रुळावर यायला लागली बरं का. मला तर इतका आनंद होतो आहे म्हणून सांगू असं मामाला ती बोलत असते. तेव्हा राकेश तिथून बघतो आणि म्हणतो की आनंद, मला तर ना अजिबातच आनंद झालेला नाही आहे. मला इतका राग आला आहे म्हणून सांगू ना, खरंच खूप चिडचिड होती आहे माझी असं म्हणून आता मामाकडे आणि अंजलीकडे बघून तो खूप चिडत असतो. राकेश मनातच म्हणतो की नाही काही झालं तरीही यांचा हा जो काही प्रोग्राम आहे ना, हा प्रोग्राम मला अजिबात होऊ द्यायचा नाही. ईश्वरी आता पुन्हा रूममध्ये येते आणि रूममध्ये आल्यानंतर ती विचार करते की अर्णव सर, तुम्ही माझ्यासाठी जे काही केलेत ना, इंटरव्ह्यूमध्ये सगळ्यांसमोर तुम्ही माझी बाजू घेऊन मला जे सावरून घेतलं आहे ना, त्यासाठी मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं. परंतु आज ज्या पद्धतीने मी तुम्हाला थँक्यू बोलते ना, ते पाहून खरंच तुम्हाला खूप आनंद होईल. आता ईश्वरीने छान असं डेकोरेशन केलेलं असतं. बेडवरही फुलांच्या पाकळ्यांनी अगदी थँक्यू लिहून ठेवलेलं असतं. आणि हे सगळं जेव्हा अर्णव येतो आणि पाहतो तेव्हा अर्णवला हे सगळं पाहून धक्काच बसतो. तो ते बघतच बसतो आणि म्हणतो की हे काय, मिस इंदोरने हे सगळं काय करून ठेवलं आहे. मिस इंदोरने मला थँक्यू बोलण्यासाठी पुन्हा एकदा हे सगळं छान करून ठेवलं आहे
असं तो बघत राहतो आणि त्याला खूप आनंद होतो खरं तर. थँक्यू व्हेरी मच मिस इंदोर. तेवढ्यातच ईश्वरी समोर येते आणि अर्णवच्या समोर तो पुष्पगुच्छ धरते आणि तो धरल्यानंतर ईश्वरीला अगदी धक्काच बसतो, कारण की अर्णव हा जोरजोरात तिथे शिंकायला लागतो आणि ईश्वरी म्हणते की अर्णव सर. तेव्हा अर्णव म्हणतो मिस इंदोर प्लीज. तेव्हा मग अर्णव म्हणत असतो की मिस इंदोर काय करतेस हे तू. आता तो जोरजोरात शिंका मारत असतो, त्याला काही बोलताही येत नसतं. ईश्वरी म्हणते की अर्णव सर काय होतंय. तेव्हा तो म्हणायला लागतो की ॲलर्जी. अगं मला ॲलर्जी आहे. परत शिंकतो. तेव्हा मग ईश्वरी पुलांकडे बघते आणि म्हणते की बारा खेडेर काय झालं माझ्याकडून हे. म्हणजे अर्णव सरांना या फुलांची एनर्जी आहे. तेव्हा ती म्हणते की तो म्हणतो की हो मिस इंदोर बाजूला कर. तिला काही कळतच नसतं. तो म्हणतो की मिस इंदोर अगं हे काय करतेस काय तू. अगदी तिने तरीही मूर्ख मुलीसारखे त्याच्या नाकासमोरच ती फुलं धरून ठेवलेली असतात. त्यामुळे आता त्याला पुन्हा पुन्हा शिंका येत असतात. तो म्हणतो की बाजूला बाजूला. आता तू फुलं तो हाताने बाजूला करतो आणि तो म्हणतो की तुला कळतंय का. अगं तू काय केलंस ते. ईश्वरी म्हणते की सर मला खरंच माहीत नव्हतं. एरवी तर तुम्ही दुनियाभरची माझ्यासमोर बडबड 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 करत असता, परंतु आता तुम्हाला कधी एका शब्दाने मला सांगता आलं नाही का की तुम्हाला या फुलांची ॲलर्जी वगैरे. तेव्हा मग तो म्हणतो की मिस इंदोर अगं तू पण कशी अशी एरवी पण बडबड बडबड करत असते, नुसती भांडत असते, परंतु तुला या गोष्टी कशा माहीत नाही आहेत. आता दोघं एकमेकांना अगदी आरोप लावत असतात. ईश्वरी म्हणते की अर्णव सर पण तुम्ही मला जरा तरी सांगायचं. मला काहीच माहीत नव्हतं. मी फक्त थँक्यू बोलण्यासाठी तुमच्यासाठी फुलं आणली होती, पण हे सगळं मला काहीच माहीत नव्हतं. आता अर्णव हा ईश्वरीवरती अगदी बडबड बडबड अगदी फायरिंगच करत असतो, परंतु ईश्वरीला कळत नसतं की अर्णवच्या आवाजाचं झालं तरी काय. आता त्याचा आवाज बंद झालेला असतो. तो तिच्याशी बोलत असतो, तिला खूप ओरडत असतो, परंतु तरीही आवाज काही येत नसतो. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर अहो काय झालं आहे. तेव्हा मग तो म्हणतो मिस इंदोर. तेव्हा ती म्हणते की सर अहो तुमचा आवाजच येत नाही आहे, काय करणार. मी तुम्हाला पाणी देऊ का. तेव्हा तो हो हो असं फक्त डोक्याने खुणावतो. नंतर ईश्वरी त्याला पाणी आणून देते आणि पाणी प्यायल्यानंतर तो पुन्हा बडबडायला सुरुवात करतो, परंतु त्याची बडबड अशी सुरू असते की त्याचा आवाजच काही येत नसतो. तो पुन्हा शिंकतो. ती म्हणते मिस सर हे काय होऊन बसलं. मी काय करायचं होतं आणि काय होऊन बसलं. खरंच मला माहीत नव्हतं. अर्णव तर अगदी शिंकून शिंकून बेजार झालेला असतो आणि त्याला खूप वैताग आलेला असतो. तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे बघत असते आणि म्हणते की अर्णव सर हे घ्या, तुम्ही पुन्हा एकदा थोडं पाणी पिया, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की सर तुम्ही जरा आता थांबा, तुम्ही काही बोलू नका, जरा गप्प बसा, असं म्हणून ती त्याला आता शांत बसायला सांगत असते. आणि मग त्याच वेळेला तुम्ही हे जर सगळं केलं नसतं ना, सकाळी जर तुम्ही ब्रेकफास्ट करताना लक्ष दिलं असतं आणि मी तुम्हाला टिफिन आणून दिला तेव्हा लक्ष दिलं असतं, तर ही वेळ आली नसती ना. तेव्हा आता पुन्हा पुन्हा कामाकडेच लक्ष द्यायचं आणि मी जे काही करते त्याच्याकडे लक्षच नाही द्यायचं. त्यामुळे हे सगळं झालं असणार. मी सांगते ना तुम्हाला. तेव्हा मग आता अर्णव म्हणायला लागतो की मिस इंदोर यू आर इम्पॉसिबल. आणि तो बोलत असताना त्याचे अजिबातच आवाज येत नसतात. आता तो बडबड बडबड करतोय, परंतु त्याचे आवाज अगदी पूर्णपणे बंदच झालेला असतो. तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे बघते आणि म्हणते की सर. तेव्हा तो तिच्याकडे म्हणजे तिला खुणावून विचारत असतो की काय काय झालं काय, माझ्याकडे अशी का बघतेस. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर हे काय झालं आहे, तुमच्या आवाजाला झालं आहे तरी काय, असं ती त्याच्याकडे म्हणत असते आणि खूप घाबरलेली असते. कारण अर्णव तर समोरून तिला दिसतोय की खूप बडबड करतोय, परंतु त्याचा आवाज पूर्णपणे बंद झालेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर तुम्ही असे म्यूटमध्ये का बोलताय. तेव्हा अर्णव तिला पुन्हा वैतागून बोलत असतो की मिस इंदोर मी बोलतोय तुला ऐकायला येत नाही का. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर एक मिनिट इथेच थांबा. तुमच्या आवाजाला काय झालं आहे. तुमचा आवाज पूर्णपणे बंद झाला आहे. तुम्ही बोलताय तर खरं, परंतु काहीच ऐकायला येत नाही आहे मला. हे काय झालं आहे काय तुम्हाला. तेव्हा आता अर्णव तिला पुन्हा खुणावून सांगायला लागतो की त्याला इतकी ॲलर्जी झाली आहे की त्या ॲलर्जीमुळे त्याचा आवाजच बसला आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की काय बोलताय सर तुम्ही. तेव्हा तो खुणावून सांगत असतो की आवाज. तेव्हा ती म्हणते की अच्छा आवाज. मग तो खाली दाखवतो जमिनीवर. मग ईश्वरी म्हणते की काय आवाज काय जमीन काय. मग तेही तिला समजत नसतं. तेव्हा तो आता अक्षरशः मांडी घालून खाली बसतो आणि खुणावून दाखवतो की आवाज. ते म्हणते की अच्छा आवाज बसला आहे. मग ईश्वरीला तो सांगायला लागतो की हां त्या ॲलर्जीमुळेच माझा आवाज बसला आहे. ईश्वरी आता वैतागलेली असते. काय करायचं, एकाचं दुसरंच काहीतरी होऊन बसलं, त्यामुळे तिला आणखीनच वैताग आलेला असतो. तरी ते राकेश मात्र त्याला काही झोप लागत नसते, कारण की ज्या प्रकारे ईश्वरीला त्याने फुलं रूममध्ये घेऊन जाताना बघितलेलं असतं, त्यामुळे त्याचा जीव अगदी अगदी वर खाली होत असतो, टांगणीला लागलेला असतो. नंतर मग इथे अर्णवची अवस्थाच अगदी बेकार असते. तेव्हा अंजली येते
राकेश विचार करत असतो की काही झालं तरीही ना या दोघांना एकत्र येऊन देता कामा नये. अंजली येते आणि म्हणते की काय हो, काय झालं, कसला विचार करताय तुम्ही इतका? तेव्हा मग तो म्हणतो की अगं अंजली, म्हणजे ईश्वरी आणि अर्णव या दोघांच्या आयुष्यात किती संकट आणि प्रॉब्लेम येत राहत आहेत ना, त्यामुळे मला काय वाटतंय माहिती आहे का, म्हणजे ना आपण ना आज छानपैकी ना रात्री सगळेजण एकत्र बसूयात. म्हणजे ईश्वरी आणि अर्णव यांची गाडी आत्ता कुठे रुळावर येते, तो इंटरव्ह्यू नंतर दोघांमध्ये जरा तणावाचं वातावरण असलं असेल ना, त्यापेक्षा मला काय आयडिया सुचते माहिती आहे, आपण ना असं घरातलं टेन्शन कमी करण्यासाठी सगळेजण छान आता रात्री बसूया. म्हणजे पत्ते वगैरे खेळूया. मी ना काम करतो, मी आईस्क्रीम ऑर्डर करतो. तेव्हा लगेचच ती म्हणते की बरं चालेल. मग तो म्हणतो की तू ना आता सगळ्यांनाच सांगून ये. मजाच करूया आपण. म्हणजे कसं आहे ना, घरातलं वातावरण अगदी व्यवस्थित होईल आणि सगळं काही निवळेल. मदत होईल त्यासाठी. तेव्हा मग ती म्हणते की हो चालेल. मग लगेचच तो म्हणतो की हो, मग तू ईश्वरी आणि अर्णवला पण सांग. त्यावेळेला ती म्हणते की ईश्वरी आणि अर्णव नको. तेव्हा राकेश म्हणतो की अगं का? त्यांच्यासाठीच तर आपण हे सगळं करतोय ना. तेव्हा अंजली म्हणते की नको, त्यांच्यासाठी नको. कारण आज त्यांना स्पेशल वेळ घालवायचा आहे. त्यामुळे उगीचच कसं आपण त्यांना जाऊन डिस्टर्ब करायला नको. तेव्हा मग राकेश म्हणतो की अगं तसं नाही. आपण हे सगळं जे काही करतोय तर त्या कपलसाठीच करतोय ना, मग त्यासाठीच म्हणजे त्यांनाही घरात आनंद होईल त्यासाठी. तेव्हा लगेच अंजली म्हणते की नाही हो, तुम्हाला समजत कसं नाही आहे, ईश्वरीने आज काहीतरी वेगळं प्लॅन केलेलं दिसतंय. त्यामुळे आज त्यांचा फॅमिली टाईमपेक्षा त्यांच्या जवळचा असलेला कपल टाईम त्यांच्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे की नाही. त्यामुळे आता त्यांना आज डिस्टर्ब करायला नको आपण. आपण एक काम करूया, त्यांची काहीतरी स्पेशल नाईट आहे असं दिसतंय. त्यामुळे प्लीज तुम्ही जरा समजा आणि आज काही त्यांना डिस्टर्ब करू नका. तेव्हा मग ती म्हणते नाहीतर एक काम करूया आपण आजचं कॅन्सलच करूया. आपण हवं तर तुमचा जो प्लॅन आहे तो उद्या करूया. परंतु आज काही नको. समजलं? कारण की त्यांची आजची जर काही डेट असेल तर ती आपल्यामुळे स्पॉईल नको व्हायला. असं म्हणून ती तिथून जात असते. तेव्हा राकेश मनातच विचार करतो की ही माझी बायको कधी तर ना हिला असं हिचं कानफाडच फोडावंसं वाटतं. इतकी बडबड करत असते, परंतु मी जे काही करायचं आहे ते करत नाही आहे. जाऊ दे. बाकी तू ऐकत नशील तर माझ्याकडे 100 उपाय आहेत दोघांना वेगळे ठेवण्याचे. तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. राकेश लावण्याला कॉल करतो आणि तिला सांगतो की लावण्या, तुला अलर्ट राहायचं आहे. तुझ्या प्लॅनवर पाणी फिरणार आहे असं दिसते. कारण की ईश्वरी आज त्या अर्णवला स्वतःचं करून घेण्याला बघत आहे. म्हणजे स्वतः ती हे सगळं म्हणजे करते आणि त्यांची आज स्पेशल नाईट आहे असं दिसतंय. त्यामुळे जर अर्णवला वाचवायचं असेल तिच्या तावडीतून तर तुला आज इथे यावंच लागेल आणि इथे येऊन तुला हे सगळं बघावंच लागेल. त्याच वेळेला आता हे सगळं होत असताना राकेश हा तिला बोलून दाखवत असतो की हे बघ, तुला आज जर तू आली नाहीस तर तुझ्या हातातून अर्णव हा कायमचा निघून जाईल. त्यामुळे तुला लवकरात लवकर इथे यावं लागेल आणि तुला जर अर्णवला तिच्या तावडीतून वाचवायचं असेल तर तू इथे लवकर ये. असं आता राकेश हा तिला बोलून दाखवतो. त्याचमुळे तिला टेन्शन आलेलं असतं की जर तो तिच्या तावडीत कायमचा गेला तर. त्यामुळे इथे अर्णव हा बसलेला असतो गपचूप, त्याचा आवाजही बंद असतो. ईश्वरी ही त्याला म्हणते की अर्णव सर, तुम्हाला काय होतंय? तुम्हाला शिंक वगैरे येत नाही आता? तुम्हाला ताप आलाय का? तेव्हा तो ईश्वरीचा हात अगदी रागाने बाजूला करतो आणि मग स्वतःच्या अंगालाच हात लावून चेक करून म्हणतो की नाही, मला ताप वगैरे काहीही आलेलं नाही. ईश्वरी म्हणते की सर, तुम्ही कुठे थर्मामीटर वगैरे ठेवला आहे का? तेव्हा आता अर्णव हा चिडतो आणि ईश्वरीच्या अंगावर ती थँक्यू लिहिलेली जी फुलं असतात ती फुलं तिच्या अंगावर उधळून टाकतो आणि म्हणतो की गप्प बस, तसं मला काही झालेलं नाही आहे, मला ताप वगैरे काही आलेला नाही आहे. तेव्हा ईश्वरी आता त्याच्याकडे बघतच बसते. अर्णव आणि ईश्वरी यांनी सरप्राईजच्या नादात अगदी एकमेकांबरोबर वेगळाच टाईम स्पेंड केलेला असतो. ईश्वरीला आणि अर्णवला आता खूप वैताग आलेला असतो. ईश्वरी करायला एक जाते आणि तिच्या पदरात दुसरंच काहीतरी पडतं. अर्णव आता ईश्वरीला म्हणतो की तू जर आता तुझं तोंड बंद ठेव, गप्प बस, असं तो तिला तिथून खुणावतो आणि ईश्वरी आता गप्प बसते. ती म्हणते की हे गणूबाप्पा हे काय होऊन बसलं, आणि ती पण वैतागलेली असते. तेव्हा नेमके आता लावण्य आलेली असते. राकेश म्हणतो की लावण्या, अगं आलीस तू, बरं झालं वेळेवर आलीस, जा एक महत्त्वाचं काम आहे, जा लवकर. तेव्हा लावण्या आता अर्णव आणि ईश्वरीच्या रूमकडे जायला निघते. आता नेमका लावण्याचा कसा पचका होणार पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.